डोंगरगाव लोकसभा निवडणूक 2024 या ठिकाणी आज 7 वाजेपर्यंत डोंगरगाव येथे 80% ते 85% मतदान झालेले असून साहेब चाचा यांनी सकाळपासूनच लोकांना जागृत करून लोकांना मतदानाचे हक्क कशा पद्धतीने बजवायचे आणि लोकसभा एका मतदानामुळे काय होऊ शकते हे लोकांना पटवून दिले। या ठिकाणी डोंगरगाव येथे खूप चांगल्या पद्धतीने लोकांनी प्रतिसाद दिला आणि खूप चांगल्या पद्धतीने लोकांनी कोणताही भांडण तंटा न करता व्यवस्थितपणे आणि सुसुरळीतपणे मतदान केले आणि मतदानाचे हक्क बजावले। जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद। अस्सलाम वालेकुम, नमस्कार। मी सय्यद हारून अली दैनिक लोकफन न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत करत आहे। आज दिनांक 13 मे 2024 संपूर्ण भारतामध्ये 18वी लोकसभा निवडणूक 2024। आज आपण सिल्लोड वरतून बोलत आहे। आज विधानसभा क्रमांक 104 सिल्लोड सोयगाव नामदार अब्दुल सत्तार साहेबाच्या मतदारसंघातून आपण बोलत आहे। आज सिल्लोड शहरामध्ये नामदार अब्दुल सत्तार साहेबाच्या मार्गदर्शनाखाली सर्वांनी आपल्या मतदानाचा हक्क वाजवला आणि सर्वांनी आपले हक्काचं मतदान केले। नामदार साहेबांनी सांगितल्याप्रमाणे सर्वजणांनी घरातून येऊन आणि उन्हाच्या पाऱ्यात आणि संध्याकाळपर्यंत मतदान केले। सर्व कुठल्याही प्रकारचं गैर कर्तव्य घटना घडलेली नाही। सिल्लोडमध्ये एकतेचे प्रतीक असलेले सार्वजनिक लोक आपला हक्क आपला लोकशाहीचा लोकतंत्राचा आपल्या मतदानाचा हक्क सगळ्यांनी वाजवला। संध्याकाळी 5 वाजेपर्यंत सिल्लोडमध्ये 58.61 मतदान झाला होता। त्यानंतर सिल्लोड जिल्हा परिषद नगर परिषद हायस्कूलमध्ये संध्याकाळी 7 वाजेपर्यंत मतदानाची प्रक्रिया पार पाडली आणि सिल्लोड पोलीस प्रशासन विभागामार्फत सिल्लोड पोलीस विभागीय अधिकारी डॉक्टर दिनेश कोल्हे साहेब, सिल्लोड शहरचे लोकप्रिय PI आपले उदार साहेब यांनी सगळ्यांनी मिळून सहकार्य केलं आणि संपूर्ण शासकीय कर्मचारी महसूल विभागाचे शिक्षक लोकांनी युद्ध पातळीवर आपले काम सांभाळले आणि सर्वात ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने मतदानाचं कार्य आदर्श मतदान केंद्र सिल्लोड नॅशनल हायस्कूल येथे नामदार अब्दुल सत्तार साहेबाच्या शाळेमध्ये एक आगळ्या आणि वेगळ्या प्रकारे सजावट करून फुगे आणि डेकोरेशन करून आणि त्या ठिकाणी मतदान करण्यात आलं आणि तिथं एक विशेष म्हणजे एकात्म बाल विकास विभागामार्फत ग्राम विकास मार्ग विभागामार्फत अंगणवाडी सेविका अलकाताई बोर्डे यांनी पाळणा घरची अंगणवाडीतर्फे पाळणा घराची व्यवस्था करण्यात आली। जे लोक लहान बाळाला घेऊन आले त्यांनी त्यांच्या खेळणीसाठी विविध लहान मुलांसाठी खेळणी आणि पाळणा घरची व्यवस्था सिल्लोड नॅशनल हायस्कूलमध्ये करण्यात आली। त्याचप्रमाणे सिल्लोड रामकृष्ण कॉलेज येथे खूप चांगल्या पद्धतीने सजावट करून रांगोळी करून विविध प्रकारच्या महिलांसाठी विविध सुविधा आणि विविध डेकोरेशन करण्यात आले। अशाच प्रकारे सिल्लोडमध्ये कुठल्याही प्रकारचं कृत्य घडलेला नाही आणि चांगल्या पद्धतीने सगळ्यांनी मतदान केलं। 18वी लोकसभा संपूर्ण भारतामध्ये 543 जागेसाठी निवडणूक होत आहे। भारतामध्ये 7 टप्प्यात आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये 5 टप्प्यात आणि आज दिनांक 13 मे 2024 रोजी महाराष्ट्रात 11 ठिकाणी मतदान होत आहे। तर आपण जालना लोकसभा मतदारसंघातून नामदार अब्दुल सत्तार साहेबाच्या मतदारसंघातून बोलत आहे। इथं चांगल्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने सगळ्यांनी मतदान केलं आणि 3 उमेदवार त्यामध्ये रावसाहेब पाटील दानवे केंद्रीय रेल्वे मंत्री आणि डॉक्टर कल्याण काळे आणि मंगेश साबळे यांच्यामधील लढत चढवड
सुरू होत होती आणि सगळ्यांनी आपल्या आपल्या पद्धतीने मतदान केले. मी पुन्हा येईल. दैनिक लोकफन न्यूज पाहत राहा. जय हिंद, जय महाराष्ट्र.